तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे मित्रांनो महाशिवरात्री. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण मंदिरात चाललेलो आहो मी. तर आता दाखवतो तुम्हाला मंदिर. खूप मस्त, म्हणजे पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे. तर दाखवतो मंदिर तुम्हाला. आपण कलर केला होता मंदिराला, तर आता फुलाने एक नंबर सजवलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता किती खतरनाक मंदिर. अरे मित्रांनो, हे थोडं बल्ले आहे ना, इकडे एक पडदा लावायचा आहे. पण बघू शकता मित्रांनो किती खतरनाक डिझाईन दिसून राहिली. आणि मूर्त दाखवतो मित्रांनो तुम्हाला, किती छान मूर्त झाली आहे, एकदम बढिया. आणि किती खतरनाक मूर्त दिसत आहे मित्रांनो, बघू शकता. अंदरून पण पूर्ण सजवलेलं आहे मंदिर, आणि मूर्त पण एक नंबर दिसत आहे मित्रांनो, बघू शकता मित्रांनो. तर मागून पडदा लावायचा आहे मित्रांनो. इथे पडदा लावायचा आहे, म्हणून ते खराब दिसत आहे. पडदा लावले की छान दिसेल. मग इकडे पूर्ण मंडप लावलेला आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं आमचं मंदिर मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. मंदिराची जी मागे होती ना बाशी, तर ते दिसत होती व्हिडिओमध्ये, तर ते खराब दिसत आहे, म्हणून तिथे आम्ही आता पडदा लावणार आहोत मित्रांनो. आणि पडदा लावल्यावर ते पण छान दिसणार आहे. मग तर मित्रांनो, आज आपला उपासच्या दिवशी आपण खात आहोत चिप्स. तर मित्रांनो, आता वाजले 12 आणि आपलं चिप्सने तर काही होणार नाही. आता आपल्याला पाहिजे उसळ. तर आता उसळ केव्हा मिळते, तर उसळ केव्हा मिळेल? 1 वाजता. 1 वाजता. हो. तर मित्रांनो, 1 वाजता आपल्याला उसळ मिळणार आहे ना. आता वाजले 12, तर तोपर्यंत आता खाऊ आपण चिप्स. 12 वाजेपर्यंतच मित्रांनो भूक लागलेली आहे मला. अजून पूर्ण दिवस बाकी आहे. तर मित्रांनो, आपण काय बोललो कोण. तर मित्रांनो, गोलगप्पे चॅलेंजमध्ये मी विनर झालो होतो. तर मला नाही का एक गिफ्ट मिळालं होतं. तो मिळाला होता हा परफ्यूम. तर हा परफ्यूम मित्रांनो दाखवतो तुम्हाला. तर हा मित्रांनो मला पार्क एव्हेन्यूचा ॲमेझॉन वूड्स प्रीमियम परफ्यूम हा मला मिळाला होता गिफ्ट. आणि अंदरून दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो. तर हा मित्रांनो स्प्रे इतका सेंटेड आहे ना, इतका सेंटेड की एकदमच जास्त आहे. म्हणजे आपण एक वेळा जर मारला ना, तर आपल्या स्वतःला इतका सेंट येते ना याचा परफ्यूम. इतका खतरनाक परफ्यूम मित्रांनो हा. आणि छान आहे, चांगला परफ्यूम आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला हा पार्क एव्हेन्यूचा हा दिला होता गिफ्ट. तर हा गिफ्ट मिळाला होता मला. तो परफ्यूम आहे ना, तो इतका खतरनाक आहे की एक वेळा मारलं ना, 3-4 दिवस तर याचा सेंट जात नाही, वास नाही जात. 3-4 दिवस याचा वास नाही जात. तर स्ट्रॉंग आहे, बिलकुल स्ट्रॉंग. अरे अनिकेत भाऊ, अरे बोल संकेत. जायचं आहे मग आपल्याला उद्या. अरे मित्रांनो, संकेत आलेला आहे. कुठे जायचं आहे रे बुवा? आल्याबरोबर आपल्याला उद्या जायचं आहे ना, कुठे? धोत्रा. हा, धोत्रा रेल्वे. धोत्रा रेल्वे काय आहे तिथे? ते आपले कुलदैवत्य आहे, तिथे जायचं आहे. कुलदैवतच्या ठिकाणी? हो, आपल्या शेतामध्ये आहे. हो. तिथे कुलदेवताचं आपलं दर्शन घ्यायचं आहे त्यांचं, आणि आपल्याला यायचं आहे. कोण कोण आहे? आपले घरचे आहे सगळे. आपण चाललं जाऊ, आपली ठीक गाडी आहे. काढून घेऊ. ठीक आहे ना. ठीक आहे. तर मित्रांनो, संकेत आल्याबरोबर यांनी न्यूज आणलेली आहे काही उद्या जायचं आहे याच्या कुलदैवताजवळ. कुलदैवत ना, हो, कुलदैवत आहे यांचावाला धोत्रा. तर धोत्र्याला जायचं आहे. जास्त निघायचं आहे. मग उद्या निघू आपण 10:30. 10:30 वाजता. 10:30ला निघून जाऊ. म्हणजे आपलं कमीत कमी उन्हात, एवढा उन्हामध्ये जास्त फिरणं वगैरे नाही होईल. लवकरात लवकर 1-1:30-2 वाजेपर्यंत येणं होऊन जाईल. ठीक आहे ना. तर मित्रांनो, त्या दिवशी आपल्या गोलगप्पा चॅलेंजमध्ये संकेत नव्हता, कारण संकेत गेला होता नागपूरला.
नागपूरला गेला होता ना तू? हो, त्यामुळे तो व्हिडिओ एक आपला मिस झाला, पण तो चॅलेंज असं नका समजू. तो एक चॅलेंज, असे 1000 चॅलेंज त्या व्हिडिओ चॅनलवर येणार आहे. अरे कहना क्या चाहते हो? हा फक्त एक चॅलेंज त्या एक चॅलेंज मध्ये नव्हतो, पण असे 1000 चॅलेंज आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यासाठी सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये संकेत नव्हता, पण आता कोणता आम्ही चॅलेंज व्हिडिओ आणू तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चॅलेंज व्हिडिओ अजून एक आणीन आम्ही. आणि ह्यावेळेस चॅलेंजमध्ये कोण कोण राहणार आहे मित्रांनो सांगून देतो. संकेत राहील आणि वेदांत, ह्या दोघांच्या मधात एक चॅलेंज करू आपण. पण कोणता चॅलेंज करायचा हे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, स्प्रे मारून राहिला वेदांत. घरच्याच कपड्यावर स्प्रे मारते मित्रांनो. कसं आहे मग विधान? छान आहे. का खतरनाक माणूस आहे का? त्या दिवशी हारला ना भाऊ कॉम्पिटिशन मध्ये. दुसऱ्या नंबरवर असून काय भाऊ, पहिला नंबर प्राइज मारला ना भाऊ आपण. काही नाही, पुढचा विधान भाऊ घेणार आहे प्राईज. पुढचा विधान भाऊ होईल, पाहू आता. मित्रांनो, आता वाजलाय 1, बघू शकता तुम्ही. आता वाजलाय 1 आणि आता झालं असं आपलं उसळ तयार. तर आपल्याला लागले भूक, कारण उपास आहे आज. तर आता उसळ खाऊन घेऊ पहिले. बघू शकता मित्रांनो, उसळ झालेलं आहे आपलं. आणि आता खाऊन घेऊ आपण उसळ, पहिले पेट पूजा आणि नंतर बघू गाडीचं काय हाल आहे काय नाही. तर मित्रांनो, संकेत म्हणताय उद्या जायचं आहे आम्हाला धोत्रा येथे. तर धोत्रा येथे जायचं आहे. तर मित्रांनो, गाडी आता आमची आहे दुसऱ्या ठिकाणी होती, कारण घरचं काम चालू आहे म्हणून. तर आता पहिले गाडी बघावं लागेल, गाडीवर किती धूळ बसला आहे, काय बसला आहे, हवा आहे गाडीमध्ये, नाही आहे. पेट्रोल पण भरायचं आहे, पेट्रोल पण नाही आहे गाडीमध्ये. कारण का आम्ही घराच्या आमच्या थोडं लांब ठेवली आहे गाडी, म्हणून गाडीवर तेवढं काही लक्ष नाही. तर मित्रांनो, चला आता पहिली गाडी बघू, गाडीवर किती धूळ आहे काय आहे. तर मित्रांनो, आलो आम्ही आता वॅगनारजवळ. आणि बघू शकता मित्रांनो, उद्या जायचं आहे म्हणते संकेत. आणि बघू शकता गाडीवर किती धूळ, कारण मित्रांनो आपल्या घरचं काम चालू आहे म्हणून गाडी इकडेच आहे. किती दिवस झाले? 2-4 दिवस झाले मित्रांनो. 2-4 दिवसात बघा मित्रांनो किती धूळ झाली आहे, पूर्णपणे धुळाने भरून. पहिले तिला साफ करावं लागेल, पहिले तर साफच करावं लागेल. अरे भाई साहब, गरम होय का काव आहे मित्रांनो, बापरे. एकदम उन्हातच उभी आहे मित्रांनो, काही झाड वगैरे काही नाही इथे. तर मित्रांनो, गाडीमध्ये हवा थोडी कमी आहे. तर उद्यापेक्षा आजच आम्ही हवा भरून येतो म्हटलं गाडीमध्ये. तर उद्या डायरेक्ट निघायचं राहते मित्रांनो. काय हे आपल्या गाडीसाठी आपण नवीन परफ्यूम आणलं होतं. गाडीसाठी परफ्यूम? प्युअर, याला 1 नंबर याचा सुगंध येतो गाडीत ठेवल्यावर. बघा मित्रांनो, याच्यासाठी ठेवला आपण. संकेत 101 आयटम आणत असते नवीन नवीन गाडीमध्ये. संकेतला गाडीचा खूप शौक आहे मित्रांनो. अरे वा, आत्ता वाटत थोडं बरं, आत्ता हवा येऊन राहिली. आणि धूळ तर बघा मित्रांनो गाडीवर, का धूळ. 2 मिनिटात आपण पहिले काच साफ करून घेऊ. काच पहिले पाण्याने साफ करून घेऊ. ओ भाई साफ, का धूळ बसून होता मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, आज गाडी वॉश करून घेऊ आणि पेट्रोल वगैरे टाकून द्यावं लागेल आणि हवा वगैरे चेक करावं लागेल गाडीमध्ये. तर मित्रांनो, गाडीमध्ये तर काहीच हवा नव्हती. तर हवा पहिले आम्ही भरून घेतली आहे आणि पेट्रोल पण भरून घेतलं आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढं. ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू कोणा नवीन ब्लॉगसोबत आणि नवीन चॅलेंजेस ब्लॉगसोबत. तर तुम्ही चॅलेंज कोणता करायचा हे कमेंट करून सांगा. तर भेटू कोणा नवीन ब्लॉगसोबत. तर तोपर्यंत बाय. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्याचा ब्लॉग बघा, लाईक करत जा.